बिहारमध्ये मतदान संपलंय। अखेरच्या टप्प्यात विक्रमी 60% मतदान गेले। पाचही टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याने त्याचा फायदा कोणाला होणार हे रविवारी स्पष्ट होईल। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी आहे, मात्र एक्झिट पोलचे कल हाती आलेत। झी मीडियाच्या महा एक्झिट पोलमध्ये संमिश्र कल हाती आलेत, मात्र या अंदाजानुसार भाजप प्रणित एनडीए आणि नितीश लालूंच्या आघाडीत कांटे की टक्कर होणार आहे असंच चित्र आहे। 243 जागांच्या विधानसभेत 123 हा जादुई आकडा आहे। पाहुयात वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनं वर्तवलेला बिहारचा अंदाज काय आहे। 120 117 कांटे की टक्कर। आज तक सिसेरोचा हा एक्झिट पोल प्रेक्षको आपण बघताय। 120 जागा एनडीएला, आरजेडी जेडीयूला 117 जागा। बघा पुढचा पोल कुठला आहे। इंडिया टीव्ही सी वोटर 101 121 जागा एनडीएला, तर जेडीयू आरजेडीला 112 ते 132 पर्यंत जागा मिळू शकतील। एबीपी नेल्सनच्या पोलमध्ये 108 जागा एनडीएला, तर 130 पर्यंत जागा जेडीयू आरजेडीला। चाणक्यमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत दिसतं 155च्या वर, तर जेडीयू आरजेडीला 83। न्यूज़ सीएनएक्स मध्ये नितीश कुमारना बहुमत दिसतंय। जेडीयू आरजेडीच्या युतीला 130 140, तर इकडे एनडीएला 90 100 पर्यंत जागा मिळतील असं दिसतंय। वेगवेगळे पोल, वेगवेगळी आकडेवारी आहे। न्यूज़ सीएनएक्स 115 119 एनडीएला, 120 124 जेडीयू आरजेडीला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।